आपण ग्राफ यूज करून क्वेश्चन सॉल्व करणार आहे. अ पार्टिकल इज मूविंग ऑन एक्स ॲक्सिस सच दॅट इट्स पोझिशन वर्सेस टाईम म्हणजेच एक्स-टी ग्राफ इज गिवन. ॲनालाइज द सिच्युएशन. तर टी इज इक्वल टू 0 असताना पोझिशन किती होती 20 आणि टी इज इक्वल टू 10 असताना पोझिशन काय आहे तर टी इज इक्वल टू 10 असताना पोझिशन किती आहे 0. तर मग जे टी इज इक्वल टू 0 पर अटॅक करो रस्ता बनाना सीखना. तर मग आपल्याला जेव्हा ग्राफ दिलेला असते तर ग्राफवरून आपल्याला रस्ता काढता यायला पाहिजे. रस्ता म्हणजे काय की हे असं हे जे आहे त्याला रस्ता म्हणतात. म्हणजेच या रस्त्यावर आपल्याला जरा जास्त चांगलं कळते. ज्यांना असं चांगलं कळते त्यांना असं चांगलं कळते. टी इज इक्वल टू 0 असताना पोझिशन कुठे आहे 0. मग टी इज इक्वल टू 5ला पोझिशन किती आहे 20 आणि जे टी इज इक्वल टू 5ला काय आहे टर्निंग पॉईंट आणि त्यानंतर ऑब्जेक्टची पोझिशन फायनली किती आहे 0 आणि त्याचा टाईम किती झाला 10. तर मग जे टी इज इक्वल टू 0पासून टी इज इक्वल टू 10पर्यंत डिस्टन्स किती आलं तर पहिल्यांदा ट्रॅव्हल केलं तर 20 आणि नंतर पुन्हा किती केलं 20 आणि 20 किती झालं 40. मग डिस्टन्स किती झालं 40 आणि त्याच पॉईंटपासून पुन्हा त्याच पॉईंटवर आल्यामुळं जे आपलं डिस्प्लेसमेंट आहे ते किती झालं 0. आणि ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय असते डिस्टन्स बाय टाईम. डिस्टन्स किती होता 40 आणि आपला टाईम 10. मग 40/10 किती आलं 4. आणि ॲव्हरेज वेलॉसिटीमध्ये काय असते डिस्प्लेसमेंट बाय टाईम. डिस्प्लेसमेंट किती आहे 0 आणि टाईम किती आहे 10. मग 0/10 किती येते 0. मग ॲव्हरेज वेलॉसिटी किती आली 0. आणि हे लक्षात ठेवा की एक्स-टी ग्राफचा जे स्लोप असते ते काय देते तर वेलॉसिटी. तर मग पहिल्या पोर्शनमध्ये जे उभी रेष आहे उभी म्हणजे ही वाली ही कशी सांगू हां ही रेष आहे ही रेष आपल्याला काय देते ही रेष सरळ पॉझिटिव्ह आहे ना म्हणजे तिची वेलॉसिटी जी आहे ती 0पेक्षा जास्त आहे म्हणजे तिचा स्लोप पॉझिटिव्ह येते. आणि जी सेकंड लाईन आहे लालवाली तिचा स्लोप निगेटिव्ह आहे म्हणजे वेलॉसिटी कमी व्हायली. मग पहिल्यांदा वेलॉसिटी वाढायली म्हणजे स्लोप पॉझिटिव्ह आहे आणि स्लोप पॉझिटिव्ह आहे म्हणजेच वेलॉसिटी पण पॉझिटिव्ह आहे. नंतर स्लोप कमी झाला आहे म्हणजे निगेटिव्ह व्हायली म्हणजे वेलॉसिटी पण निगेटिव्ह आहे. मग याला असं म्हणतात की एक्स-टी ग्राफचा जे स्लोप आहे ते वेलॉसिटी देते. आता इथं एक्स-टी ग्राफ दिला आहे. या ग्राफमध्ये काय म्हणले की ये ग्राफ है जो हमें ये बता रहा है कि किस टाइम पर पार्टिकल का एक्स कोऑर्डिनेट क्या है. तर मग हे एक्स-टी ग्राफ म्हणजे आपल्याला नेमकं काय सांगते तर एक्स म्हणजे काय असते पोझिशन आणि टी म्हणजे काय असते टाईम. तर मग कोणत्या टाईमला त्या पार्टिकलची पोझिशन काय जर समजा आपण म्हणले की इथून म्हणले की जेव्हा टाईम 5 सेकंद झाला तेव्हा पोझिशन किती होती 20. म्हणजे आपल्याला काय कळते की जेव्हा पार्टिकलची पोझिशन 20 होती तेव्हा टाईम किती होता 5 किंवा जेव्हा टाईम 5 सेकंद झाला होता तेव्हा पार्टिकलची पोझिशन किती होती 20. तर मग आपल्याला हे ग्राफ हे असं सांगत असते एक्स वर्सेस टी ग्राफ. आता सेकंड क्वेश्चन एकदा आहे पुढं. अ पार्टिकल इज मूविंग ऑन एक्स ॲक्सिस. तर मग सच दॅट हे डायग्रामनं सांगितलं आहे म्हणजे ग्राफनं असं जात होता. तर मग आपल्याला काय करायचं आहे रस्ता बनवायचा. तर या आपल्याला ग्राफ बघून काय समजते की जेव्हा टाईम टी 0 होता तेव्हा पोझिशन पण किती होती 0 आणि जेव्हा टाईम 5 सेकंद झाला तेव्हा पोझिशन किती होती 10. जेव्हा टाईम 8 सेकंद झाला तेव्हा पोझिशन किती होती 6. मग ह्या आपल्याला ग्राफवरून कळते. आणि म्हणून आपण एला काय म्हणू शकतो टर्निंग पॉईंट. कारण त्याच्यानंतर जी आपली पोझिशन आहे ती कमी होत गेली ना म्हणजे खाली घसरत गेली. म्हणून मग आपण एला टर्निंग पॉईंट म्हणू शकतो. मग आपण याचा आता रस्ता बनवून घ्यायचा. आपल्याला कसं कळालं म्हणजे कळते ना आता इथून एक्स इज इक्वल टू 0
आणि टी इज इक्वल टू पण 0 होतं स्टार्टिंगला इनिशियली. नंतर मग ते टिंग 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 जाते आणि मग काय होते, टाईम जेव्हा 5 सेकंड होतात तेव्हा त्याची पोझिशन काय असते 10 आणि मग तिथं टर्निंग पॉईंट येते आणि मग त्याला वापस जावं लागते. मग तेव्हा त्याची पोझिशन काय असते x इज इक्वल टू 6 आणि टाईम किती होते तेव्हा 8 सेकंड. तर मग t इज इक्वल टू 0पासून t इज इक्वल टू 8 सेकंडपर्यंत यायला त्याला डिस्टन्स किती झाला त्याचा, तर मग पहिल्यांदा ट्रॅव्हल केलेला 10 आणि नंतर 6 म्हणजे x इज इक्वल टू 6 वर आलं आहे ते, पण त्यांना अंतर 6 पार केलं का त्या दरम्यान, तर नाही, त्यांना अंतर किती पार केलं 4. जर ते x इज इक्वल टू 4 वर आलं असतं तर त्यांना अंतर किती पार केलं असतं 6. मग त्यामुळं हे अंतर किती झालं 4, 10 + 4 किती झालं 14. मग डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं त्यानं 14. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असते फायनल मायनस इनिशियल. तर फायनल पोझिशन काय आहे 6 आणि इनिशियल काय 0. मग 6 - 0 किती आलं 6 आय कॅप. आता इथं क्वेश्चन दिलेत आणि याच्यामध्ये आपल्याला बरेच छोटे छोटे पॉईंट क्लिअर होतात. तर ग्राफ दिला आहे आणि त्या ग्राफनुसार आपल्याला काढायचं. तर मग पहिल्यांदा आपण रस्ता बनवून घ्यायचा. तर आधी ग्राफ बघायचा आणि मग तसा रस्ता बनवायला ट्राय करायचं स्वतः. x इज इक्वल टू 0 असताना टाईम पण किती आहे 0. जेव्हा x इज इक्वल टू 20 आहे तेव्हा टाईम किती आहे 5 आणि जेव्हा टाईम 10 आहे तेव्हा पोझिशन काय 0 म्हणजे x काय 0 आणि नंतर टाईम किती झाला आहे 12 पण पोझिशन काय -8. म्हणजे हे खाली पण म्हणजे खाली पण ग्राफ आलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की x ग्राफचा जे स्लोप असते ते काय देते वेलोसिटी. पहिल्यांदा वेलोसिटी काय आहे पॉझिटिव्ह, नंतर निगेटिव्ह आणि जेव्हा बी पॉईंटला म्हणजे टाईम जेव्हा 10 होता त्या पॉईंटला वेलोसिटी 0 नाही आहे म्हणे, कारण ती एक स्ट्रेट लाईन आहे ना ए पासून ते इथपर्यंत पूर्ण स्ट्रेट लाईन आहे. ती एवढीच लाईन असली असती तर मग स्लोप निगेटिव्ह आला असता. तर आता बघूया x इज इक्वल टू 0 t इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू 20 आहे तेव्हा t इज इक्वल टू किती आहे 5. जेव्हा x इज इक्वल टू 0 आहे तेव्हा t इज इक्वल टू किती आहे 10 आणि x इज इक्वल टू जेव्हा -8 आहे तेव्हा t इज इक्वल टू किती आहे 12. मग t इज इक्वल टू 0 ते t इज इक्वल टू 12पर्यंत जायला डिस्टन्स किती पार करावा लागला, तर मग पहिल्यांदा किती गेलं होतं 20, नंतरचं 10, नंतरचं वापस म्हणजे 0वर आलं होतं ना म्हणजे 20. मग 20 आणि 20 40 प्लस इकडलं 8 म्हणजे किती झालं 48. आणि डिस्प्लेसमेंट इनिशियल फायनल मायनस इनिशियल, फायनल -8 - 0 मग किती येते -8 आय कॅप. t इज इक्वल टू 0 ते t इज इक्वल टू 10. तर मग तेव्हा डिस्टन्स किती पार करावं लागलं त्याला, तर पहिल्यांदा पार करावं लागलं 5 सेकंद वापर्यंत 10 आणि नंतरचं वापस 5 सेकंद किती पार केलं 10 किती झाले 20. आणि मग ते पहिल्यांदाचं झालं म्हणजे जेव्हा टर्निंग पॉईंट व्हायच्या आधी, पण नंतर पण किती पार केलं 20 आणि 20 किती झाले 40 म्हणजे. आणि डिस्प्लेसमेंट काय असते तर फायनल मायनस इनिशियल. फायनली कुठे होतं x इज इक्वल टू 0ला, इनिशियली कुठे होतं x इज इक्वल टू 0ला, म्हणून मग जी त्याची डिस्प्लेसमेंट किती आहे 0. t इज इक्वल टू 0पासून t इज इक्वल टू 5पर्यंत. तर t इज इक्वल टू 0ला पोझिशन काय होती x इज इक्वल टू 0 आणि t इज इक्वल टू 5ला पोझिशन किती आहे 20 म्हणजे त्यानं किती अंतर पार केलं असणार आहे 20. आणि डिस्प्लेसमेंट काय असते फायनल मायनस इनिशियल, फायनल किती आहे 20 आणि इनिशियली कुठे असते 0. मग 20 - 0 काय येते 20 आय कॅप. मग जेव्हा t इज इक्वल टू 5पासून t इज इक्वल टू 12पर्यंत, t इज इक्वल टू 5 असताना x किती होतं 20 आणि t इज इक्वल टू 12ला x किती आहे -8. मग म्हणजे आपल्याला आता इथं t इज इक्वल टू 5ला आपल्याला स्टार्टिंग पॉईंट बनायचं आहे, म्हणजे 20ला स्टार्टिंग पॉईंट बनायचं आहे आणि सीला म्हणजेच -8ला फायनल पॉईंट आहे. तर मग ते डिस्टन्स किती येते 28. कारण आता x इज इक्वल टू 0
आणि टी इज इक्वल टू 10 या टाईमला आपल्याला जी डिस्प्लेसमेंट झालेली असते, म्हणजेच डिस्टन्स जे किती असते 20 आणि पुन्हा इकडला 8, तर डिस्टन्स कधी निगेटिव्ह नसते, तर त्यामुळे त्याला पॉझिटिव्हच घ्यायचं. म्हणून मग 20 + 8 केलं 28. आणि आता डिस्प्लेसमेंट फायनल मायनस इनिशियल. फायनल किती आहे -8 आय कॅप आणि इनिशियली किती होतं -20 आय कॅपला, तर मग -28 आय कॅप. आता इथं सांगितलंय हे एक्सची ग्राफ आहे. तर पहिल्यांदा जे ही वाली उभी जी लाईन आहे याचा स्लोप काय पॉझिटिव्ह, म्हणजे की याची वेलोसिटी काय येणार आहे पॉझिटिव्ह, म्हणजे 0पेक्षा जास्त. म्हणजे जर आपण वेलोसिटीचं कॅल्क्युलेशन करून जर वेलोसिटी काढली तर ती किती आली, बाय चान्स जर 20 आली तर ती काय असणार आहे +20. आणि या लाईनची वेलोसिटी किती असणार आहे -20, कारण जे याचा स्लोप निगेटिव्ह आहे आणि स्लोप निगेटिव्ह असल्यामुळं वेलोसिटी पण निगेटिव्ह. आता टी इज इक्वल टू 0 पासून टी इज इक्वल टू 8 पर्यंत जाईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. तर मग पहिल्यांदा रस्ता बनवून घ्यायचा. टी इज इक्वल टू 0 तेव्हा एक्स इज इक्वल टू 0, टी इज इक्वल टू 5 तेव्हा एक्स इज इक्वल टू 10, टी इज इक्वल टू 8 तेव्हा एक्स इज इक्वल टू किती येते 4. तर मग आता डिस्टन्स काय असते, डिस्टन्स टोटल किती अंतर पार केलं, पहिल्यांदा 10 आणि नंतर 6, मग 10 6 किती येते 16. आणि डिस्प्लेसमेंट फायनल मायनस इनिशियल. तर फायनल पॉईंट काय आहे आपला, फायनलवर आपण कुठेवर होतो एक्स इज इक्वल टू 4वर आणि इनिशियली 0, मग 4 - 0 किती येते 4 आय कॅप. आता सेकंड याच्यामध्ये काय हां, तर टी इज इक्वल टू 0 पासून टी इज इक्वल टू 8 पर्यंत आपल्याला डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज वेलोसिटी काढायची. तर पहिल्यांदा बघायचं इथं आपल्याला आधीच्या याच्यामध्ये कसं एक्स इज इक्वल टू 0 पासून देऊ लागले होते ना, पण इथं एक्स इज इक्वल टू 4 पासून ग्राफ सुरू केला आहे. मग त्यामुळं तेव्हा टाईम किती होता 0, मग टी इज इक्वल टू 0 असताना एक्स इज इक्वल टू किती होतं 4, नंतर एक्स इज इक्वल टू 10 झालं तेव्हा टी इज इक्वल टू किती होतं 5, टी इज इक्वल टू 8 झालं तेव्हा एक्स इज इक्वल टू किती होतं मग 0. मग डिस्टन्स पहिल्यांदा ट्रॅव्हल केलं 6, नंतर केलं 10, मग 6 आणि 10 किती झाले 16. डिस्टन्स काय हे झालं आपलं डिस्टन्स 16. आणि आता डिस्प्लेसमेंट फायनल मायनस इनिशियल. फायनल किती होतं 0 आणि इनिशियली कितीवर होतं 4 आय कॅप, म्हणून मग डिस्प्लेसमेंट किती आलं -4 आय कॅप. ॲव्हरेज स्पीड, ॲव्हरेज स्पीड काय असते डिस्टन्स बाय टाईम. डिस्टन्स किती होता 16, टाईम काय 8, मग 16/8 म्हणजे किती असते 2. आणि ॲव्हरेज वेलोसिटी डिस्प्लेसमेंट बाय टाईम, डिस्प्लेसमेंट किती होतं -4 आय कॅप बाय 8, म्हणजेच -4 आय कॅप बाय 8 म्हणजेच -2 आय कॅप बाय 4. आता इथं एक ग्राफ दिला आहे, एक्सटी ग्राफ आहे, त्याच्यामध्ये डिस्टन्स काढायचं आहे, डिस्प्लेसमेंट काढायची आहे. पहिल्यांदा रस्ता बनवून घ्यायचा. तर ग्राफवरून आपल्याला काय कळायले की एक्स जेव्हा -8 आहे तेव्हा टाईम किती आहे 0, आणि मग जेव्हा एक्स इज इक्वल टू 6 होते तेव्हा ती त्याची फायनल पोझिशन असते. आणि तेव्हा टाईम किती आहे तर टी नॉट हे तेव्हाचा टाईम आहे. तर मग डिस्टन्स काय येते, पहिल्यांदा ट्रॅव्हल केलं किती 8 आणि मग किती केलं 6, मग डिस्टन्स किती आलं 14. आणि डिस्प्लेसमेंट काय असते तर 6 - 8 हे किती आलं 14 आय कॅप. हे जे ऑब्जेक्ट आहे त्याने एका सरळ रेषेत ट्रॅव्हल केले ना, तर त्यामुळं मग याचं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट तेवढंच येते. जर डायरेक्शन चेंज केली असती तर मग जरा फरक पडला असता.
आता दुसरा प्रॉब्लेममध्ये काय, हां एक गोष्ट राहिलीच, याचा स्लोप पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे म्हणजे व्ही जे आहे वेलॉसिटी ते 0पेक्षा जास्त आहे, पण काय आहे कॉन्स्टंट, म्हणजे यू चेंज होणार नाही आहे टाईम बाय टाईम. यूची व्हॅल्यू जी असणार आहे ती कॉन्स्टंट असणार आहे असं याचा अर्थ आहे, आणि जी की पॉझिटिव्ह असणार आहे. तर आता सेकंडमध्ये काय, जेव्हा आता ग्राफ बघून आपल्याला काय समजते की यक्स इज इक्वल टू जेव्हा -5 आहे तेव्हा टाईम किती आहे t0. यक्स इज इक्वल टू 0 तेव्हा t इज इक्वल टू काय ते एकदम पक्का माहीत नाही आहे. आणि t इज इक्वल टू जेव्हा 0 आहे तेव्हा यक्स इज इक्वल टू किती आहे 7. तर मग आता काय करायचं, डिस्टन्स काय आपला पहिल्यांदा किती गेलं 5, नंतर किती गेलं 7, 5 आणि 7 किती 12, आणि डिस्प्लेसमेंट काय असते फायनल मायनस इनिशियल. तर मग फायनल मायनस इनिशियल केल्यावर काय येते -12 आय कॅप. यक्स टी ग्राफ आहे. वापस आपल्याला ॲव्हरेज स्पीड काढायची जर असेल तर टाईम किती आहे टोटल 10, आणि पहिला आता ग्राफ दिला म्हणल्यावर आपण आधी रस्ता बनवून घ्यायचा. तर यक्स इज इक्वल टू -8 असताना टी इज इक्वल टू किती आहे 0. मग जेव्हा टी इज इक्वल टू 10 आहे तेव्हा यक्स इज इक्वल टू किती आहे 10, आणि यक्स इज इक्वल टू -8पासून स्टार्टिंग झालेली आहे, म्हणजे कधीतरी यक्स इज इक्वल टू 0 असणारच, त्यानंतरच यक्स इज इक्वल टू 10 होऊ शकते ना. मग त्यामुळं आपण डिस्टन्स काय म्हणणार, तर पहिल्यांदा 8 गेलं, नंतर 10, 10 8 झालं 18, आणि डिस्प्लेसमेंट फायनल मायनस इनिशियल. तर फायनल किती आहे, तर हे सरळ लाईनमध्येच गेले, तर त्यामुळं आपण असं म्हणूच शकतो ना डिस्टन्स इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट. मग डिस्टन्स किती आहे आपला 18, मग डिस्प्लेसमेंट 18 आय कॅप. आता त्यानंतर इथं आपल्याला ॲव्हरेज स्पीड काढायची होती, ती काय असते डिस्टन्स बाय टाईम. मग डिस्टन्स किती आहे 18, आणि टाईम किती होता 10, मग 18/10 हे आपलं काय आलं ॲव्हरेज स्पीड. आणि आता सेकंड प्रॉब्लेम काय, इथं यक्स इज इक्वल टू किती आहे -6 तेव्हा टी इज इक्वल टू 10, आणि यक्स इज इक्वल टू जेव्हा 10 आहे तेव्हा टी इज इक्वल टू 0 आहे. मग आपण डिस्टन्स काय म्हणणार 10 + 6 इज इक्वल टू 16, आणि स्ट्रेट लाईनमध्येच जात असल्यामुळे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम, फक्त निगेटिव्ह साईन याच्यामध्ये ॲड होणार, कारण आपली फायनल पोझिशन काय होती यक्स इज इक्वल टू 10 मायनस ही बघा, हे वरून खाली पडायला आहे ना, वरून खाली म्हणजे निगेटिव्ह वायमध्ये चाललं आहे, आणि वायमध्ये निगेटिव्ह म्हणजे मायनस आय कॅप सॉरी. तर हे या यक्स इज इक्वल टू 10 पासून यक्स इज इक्वल म्हणजे चूक झालं माझं, हे जे इथून इथं यायले म्हणजे डाव्या साईडला चालले, डाव्या साईडनं चालले म्हणजे काय निगेटिव्ह, आणि ही कोणती ॲक्सिस असते आडवी म्हणजे यक्स ॲक्सिस. तर मग यक्स ॲक्सिसमध्ये निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह आय कॅप 16 निगेटिव्ह, मग -16 आय कॅप. आता इथं टी ग्राफचा जे स्लोप असते ते काय असते वेलॉसिटी, आणि स्ट्रेट लाईनचा जे स्लोप असते ते कॉन्स्टंट असते. मग टी ग्राफचा स्लोप जर स्ट्रेट लाईन असेल तर तेव्हा काय असते वेलॉसिटी कॉन्स्टंट, म्हणजे टी ग्राफचा स्लोप जेव्हा स्ट्रेट लाईन असते तेव्हा वेलॉसिटी कॉन्स्टंट. आणि आता जर आपला ग्राफ हायपरबोला असेल तर वेलॉसिटी काय असते आता इथं क्वेश्चन दिलाय, ग्राफ दिलाय, त्या ग्राफमध्ये जेव्हा यक्स इज इक्वल टू 0 तेव्हा टी इज इक्वल टू 0 आहे, यक्स इज इक्वल टू 10ला टी इज इक्वल टू किती आहे 4, आणि जेव्हा टी इज इक्वल टू 6 आहे तेव्हा यक्स कुठे आहे 10च आहे,
आणि जेव्हा टी इज इक्वल टू 10 तेव्हा यक्स 0. मग आता हे याच्यानुसार आपण रस्ता बनवून घ्यायचा. तर मग रस्ता बनवल्यावर आपल्याला समजते. आणि जेव्हा जे फर्स्ट पार्ट होता येलो कलरमध्ये जे दाखवलं आहे त्यामध्ये स्लोप काय पॉझिटिव्ह, मग तेव्हा वेलोसिटी काय असणार पॉझिटिव्ह. नंतर स्लोप काय 0, स्लोप 0 म्हणजे वेलोसिटी कॉन्स्टंट. त्यानंतर स्लोप निगेटिव्ह व्हायला आहे, स्लोप निगेटिव्ह म्हणजे वेलोसिटी पण निगेटिव्ह. नंतर स्लोप 0 म्हणजे वेलोसिटी पण 0 आणि नंतर वेलोसिटी वाढून टी इज इक्वल टू 0 टी इज इक्वल टू 16पर्यंत जायला लागणारा आपल्याला ॲव्हरेज स्पीड, ॲव्हरेज वेलोसिटी, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट हे सगळं काढायचे. मग डिस्टन्स किती, पहिल्यांदा किती गेलं 10, नंतर किती गेलं 10, नंतर 10, नंतर 10, मग 10 10 10 10 10 हे किती झालं 40. आणि डिस्प्लेसमेंट ज्या पॉईंटपासून निघालं होतं त्याच पॉईंटवर परत आलं म्हणजे डिस्प्लेसमेंट काय झाली 0. आणि डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट माहीत आहे, टाईमही माहीत आहे, मग आपण ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज वेलोसिटी काढूच शकतो. तर ॲव्हरेज स्पीड काय येते डिस्टन्स म्हणजे काय असते डिस्टन्स आपल्याला काय आलं 40 बाय टोटल टाईम किती आहे 16. मग 40/16 आपलं आहे ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज वेलोसिटी काय येते 0/16, कारण आपले डिस्प्लेसमेंट किती आलेले आहे 0 आणि टाईम किती आहे 16. आता सेकंड याच्यामध्ये काय पुढं एक्सटी ग्राफ दिलेला आहे, याची रस्ता बनवून घ्यायचा. पहिल्यांदा रस्ता बनवायचा, रस्ता आपण बनवला आणि मग आता ॲव्हरेज स्पीड, ॲव्हरेज वेलोसिटी आपल्याला काढायची. मग आता यक्स इज इक्वल टू 0, यक्स इज इक्वल टू 6 असताना टी इज इक्वल टू 0, ते असं सगळं आपल्याला ग्राफवरून समजते आणि मग आपण त्यानुसार रस्ता काढला. मग आता ॲव्हरेज स्पीडमध्ये आपल्याला वरे काय असते डिस्टन्स आणि खाली काय असते टाईम. मग डिस्टन्स काय येते 4, मग नंतर 0, मग 10, मग 10 प्लस 0/15, मग किती येते आपला डिस्टन्स 20 आणि 4 24. डिस्टन्स आपल्या येते 24 आणि 24ला जर 15नं भागलं म्हणजेच डिस्टन्सला जर टाईमनं भागलं तर आपलं काय येते ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज वेलोसिटी काय असते डिस्प्लेसमेंट बाय टाईम. डिस्प्लेसमेंट आपली फायनल पॉईंट काय -10, इनिशियल पॉईंट काय होता 6, मग फायनल मायनस इनिशियल किती येते -16 आणि टाईम किती होता 15. -16/15 केले की आपल्या काय आला ॲव्हरेज वेलोसिटी आहे. आता वापस तेच ग्राफ दिला आहे, ग्राफवरून रस्ता काढायचा, रस्त्यावरून मग डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, ॲव्हरेज वेलोसिटी, ॲव्हरेज स्पीड हे सगळं काढायचं. तर मग पहिल्यांदा ऑब्जेक्ट किती गेला 20. तर ॲव्हरेज स्पीडमध्ये आपण काय करतो डिस्टन्स बाय टाईम. आता याचा आपण जर आधी रस्ता काढून घेतला तरी सोपं जाते किंवा असं पण करू शकतो आपण. तर मग पहिल्यांदा 20, नंतर मग 12, नंतर मग 12, मग 14, हे एवढा काय त्यानं पार केला डिस्टन्स किती पार झाला मग 58 आणि टाईम किती होता टोटल 12. मग 58/12 हे आलं आपलं ॲव्हरेज स्पीड. आणि ॲव्हरेज वेलोसिटी काय असते डिस्प्लेसमेंट बाय टाईम. डिस्प्लेसमेंट आली आपली 14 - 20 म्हणजेच -6 आणि -6 ही आपली डिस्प्लेसमेंट आहे. आणि आपल्याला काय करायचं म्हणजे आपल्याला ॲव्हरेज वेलोसिटी काढायची आहे ना, म्हणजे डिस्प्लेसमेंट बाय टाईम. मग डिस्प्लेसमेंट किती होती -6 बाय टाईम किती 12. -6/12 किती येते -1/2. मग जेव्हा आपल्याला टी इज इक्वल टू 0 पासून टी इज इक्वल टू 10पर्यंत विचारलेलं असते तेव्हा ॲव्हरेज स्पीड काय येते तर मग पहिल्यांदा डिस्टन्स काढून घ्यायचं स्पीडसाठी. 20 + 12 + 12 ते किती येते 44. आणि ॲव्हरेज स्पीडमध्ये आपल्याला काय लागते डिस्टन्स बाय टाईम. टाईम किती आहे 12, मग 44 टाईम 12 नाही आहे, टाईम 10 आहे, कारण टी इज इक्वल टू 0 पासून टी इज इक्वल टू 10पर्यंतच विचारले ना, टी इज इक्वल टू 12पर्यंत नाही. मग टाईम 10 आहे आणि आपलं डिस्टन्स किती आलं होता 44. मग 44/10 केलं की आपला काय येते ॲव्हरेज स्पीड.
आणि वेलोसिटीसाठी आपल्याला काय लागते डिस्प्लेसमेंट. आणि डिस्प्लेसमेंट आपली किती आहे